पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर सोमवारी कडक पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने मोठी कारवाई केली। गोवंश हत्येच्या घटनांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने कारवाईची मागणी केली होती। महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या संभाव्य उपोषणाची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाल करत सर्व अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त केले। कारवाई दरम्यान संबंधित कुरेशी कुटुंबाने यापुढे कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करण्याची लेखी व तोंडी हमी दिली। ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत कत्तलखाने कायमस्वरूपी बंद ठेवण्याचा शब्द देण्यात आला। या कारवाईमुळे तिसगावमध्ये शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी। आज या ठिकाणी तिसगावमध्ये अनधिकृत जे कत्तलखाने चालू होते, बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून हे कत्तलखाने चालू होते, त्याची या कत्तलखान्यामुळे आमच्या तिसगावची वारंवार या तिसगावकरांची बदनामी होत होती। रात्री अपरात्री इथं येऊन गोरक्षक असतील, काही हिंदू समाजाचे आमचे माणसं असतील, या कत्तलखान्यावर रेड करून सगळ्यांना या गावकऱ्यांना त्रास होत होता। याचं निषेध म्हणून आम्ही तिसगावकर, मी उपसरपंच तिसगाव म्हणून आणि तिसगाव ग्रामपंचायत म्हणून आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशन पुजारी साहेबांना पत्र दिलं आणि BDO मॅडमनाही पत्र दिलं। त्या अनुषंगाने त्यांना पोलिसांना सगळ्यांना हाताशी धरून किंवा त्यांना कायदेशीर प्रक्रिया करून हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याचं आज काम आम्ही केलेलं आहे। आणि इथून पुढे 24 घंटे तुम्हाला पाहायला तर आम्ही तिथं नाही, आणि तुमच्या घरामध्ये बेडरूम मध्ये जिथं मुलं झोपलेले तिथे ते सापडले। काही काही ठिकाणी तर त्या बाथरूम मध्ये पण ठेवलेले होते, तर त्या ठिकाणी पण सापडले। आणि तुमच्या बाथरूम मध्ये ही पण माहिती आम्हाला बाथरूम मध्ये आहे, कोण सांगतं? सगळ्यांचाच विरोध आहे, सगळ्यांचा। तुमचे लोक पण आता तुमच्या मागे राहणार नाही। ठरवायक आता संबंध एखादं की मुस्लिम म्हणलं की सगळे येतात, आता म्हणाला नाही पुरेशी करते म्हणून। आलं का लक्षात? म्हणजे वाईट याच्या पाठीमागे लोक राहत नाही, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या हे चुकीचं आहे। आणि जे माझ्याकडे आले होते, जे आरोपी होते, त्यांना पण मी सांगितले की तुम्हाला बंद करावं लागण्याच्या अगोदर सांगितलं होतं। आता पुन्हा सापडले, आता इथून पुढे जर तुम्ही डबल सापडले की अटक आहे। फर्स्ट टाइम या पाथर्डी पोलीस स्टेशनला। पण आता याच्यामध्ये हा मोठा एक प्रश्न आहे की हे जे तुमचं तिसगावचं बंद करायचं नाही, हे हवा आज बंद झालं पाहिजे, हे आज बंदच करायचं। कारण हे फार अवस्था वाईट आहे आणि याच्यामध्ये हे गोष्ट काही चांगली नाही आणि आपण कोणालाच माणूस आला तरी शोभत नाही। त्याच्यामुळे आज हे कुठल्याही परिस्थितीत बंदच झालं पाहिजे। त्याच्यामुळे सगळी प्रशासकीय यंत्रणा तयार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आज मला असं सांगण्यात आलं की मॅडम ते टाकताना जरी बाहेर गेलो तरी त्यांचे लेडीज त्याच्या मागे आहेत आणि त्या त्यांच्या बेडरूम मध्ये टाकतात। मग आता हे जर तुम्ही घरात असे उद्योग करायला लागले तर शेवटी आम्हाला तिथं जर काही सापडलं तर आम्ही ते घर सुद्धा उद्ध्वस्त करायला पुढं मागे पाहावं लागणार नाही। कारण तुम्ही कायद्याचा आधार घ्या, पण कायद्याला असं तुम्ही पळवाटा